मग त्यानंतर आम्ही येथे सोनोग्राफी केली तेव्हा आमच्या निदानास असं आलं की तिथे तब्बल 9 ते 10 सेंटीमीटरचा एक युरिनरी ब्लॅडरमध्ये एक स्टोन आहे. त्याच्या ऑपरेशन सक्सेसफुली केलं. त्यानंतर आपण स्टोन काढल्यानंतर त्याचं वेट बघितलं तेव्हा ते 260 ग्रॅमचं होतं. लघवीला वारंवार जाणं किंवा लघवीला इन्फेक्शन होणं किंवा लघवी थांबून येणं, आता पेशंटला काहीही त्रास नाही. वाशीतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालेला. मुळात म्हणजे त्याच्या पोटामध्ये दुखत होतं आणि त्यामुळे त्याला तातडीने या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलं. माझ्यासमोर आहे डॉक्टर गौरवजी. तर काय सांगाल की तो रुग्ण तुमच्याकडे ज्यावेळेला उपचारासाठी दाखल झाला तेव्हा नेमकं निदान काय लागलं त्याचं? त्या काही दिवसापासून दुखत होतं. जसं एखाद वर्षापासून त्यांना त्रास होत होता. त्यांना लघवीला वारंवार जावं लागत होतं. लघवीला मधून थोडं रक्त येत होतं. पण सगळीकडे गेल्यानंतर त्याला बऱ्याच ठिकाणी अँटीबायोटिक किंवा काही ट्रीटमेंट दिली गेली, पण त्याला इम्प्रूव्हमेंट होत नव्हती. मग त्यानंतर आम्ही येथे सोनोग्राफी केली तेव्हा आमच्या निदानास असं आलं की तिथे तब्बल 9 ते 10 सेंटीमीटरचा एक युरिनरी ब्लॅडरमध्ये एक स्टोन आहे. तर त्यानंतर आम्ही त्याची ट्रीटमेंट त्याला सांगितले की हा स्टोन मोठा असल्यामुळे आपण त्याचं ऑपरेशन करूनच आपल्याला काढावा लागेल. तर मग आम्ही त्याच्यानंतर त्याच्या ऑपरेशन सक्सेसफुली केलं. त्यानंतर आपण स्टोन काढल्यानंतर त्याचं वेट बघितलं तेव्हा ते 260 ग्रॅमचं होतं. तर त्यानंतर पेशंटही आत्ता ऑपरेशन झाल्यावर 20 दिवस झाले आहे. पेशंटही ठीक आहे. पेशंटलाही काही त्रास नाही आहे. जो पुन्हा आधी जो त्रास होत होता, जसं लघवीला वारंवार जाणं किंवा लघवीला इन्फेक्शन होणं किंवा लघवी थांबून येणं, आता पेशंटला काहीही त्रास नाही. म्हणालात की लघवीचा भाग म्हणजे एकदम नाजूक भाग असतो. मग या ठिकाणी हा जो स्टोन अडकलेला, मग तुम्ही म्हणलात की ब्लड सुद्धा जायचं. मग एवढा मोठा खडा आणि एवढा वेळ लागला, तर आता मला एक सांग की रुग्णाने कोणत्या पद्धतीने ती काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हा जो इतका मोठा खडा आहे की जेणेकरून तो वारंवार लघवीला जाणार किंवा त्याच्यातून तो रक्त येणार, तर तुम्ही काय सांगाल या संदर्भात? मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की जेव्हा कोणत्याही पेशंटला जर लघवीला काही त्रास असेल, जसं रक्त येत असेल किंवा लघवीला परत जावं लागत असेल किंवा लघवी थांबून येत असेल, तर तेव्हा काही ना काही कारण असतं. तर त्यासाठी योग्य त्या डॉक्टरांकडे तुम्हाला भेटावं लागतं, त्यांचा सल्ला घ्यावा लागतो आणि नंतर ते डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगतील किंवा काही युरिन टेस्ट आणि ब्लड टेस्ट करायला सांगतील. त्याच्यानंतर ते आपण निदान करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की जेव्हा हा त्रास सुरू होतो तेव्हा आपण जर डॉक्टरांकडे गेलं तर आपण कदाचित तो स्टोन छोटा असताना 1-2 सेंटीमीटरचा असतानाच आपण त्याची पूर्णपणे यशस्वी ट्रीटमेंट करण्यात सफल झालो असतो. पण काही ना काही आपल्याला सामान्य माणसाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा हे वॉर्निंग साईन्स आहे की लघवीला त्रास होणं, लघवीमध्ये रक्त येणं, लघवीमध्ये इन्फेक्शन होणं, जर ते असेल तर लगेच डॉक्टरांना भेटणं गरजेचे असते. आता या पेशंटला त्रास का नाही झाला, तर त्याला लघवीच्या पिशवीमध्ये तो स्टोन होता. त्याच्यामुळे त्याचा स्टोन 9 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर जर झाला तेव्हा त्याला सर्वात जास्त असह्य वेदना झाल्या. पण तोच स्टोन युरेटरमध्ये असतो. किडनीची जी नळी असते त्याला आपण बोलतो युरेटर. युरेटरमध्ये 5 mm चा स्टोन जरी असेल तरी असह्य पेन होतात. असं बोलतात की हे पेन लेबर पेन आहे तेवढं दुखतं. तर ते पेशंट छोटा स्टोन जरी असेल तरी आमच्याकडे येतात. पण असे युरिनरी ब्लॅडरमध्ये जे स्टोन्स असतात त्यांना सिम्पटम्स किंवा त्रास त्यांना शेवटी होतो. फार जास्त स्टोन मोठा झाल्यावर होतो. म्हणून ते पेशंट काही करून आमच्याकडे लेट स्टेजेसमध्ये येतात. आणि अशा पेशंटला सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की हे जर दुर्लक्ष केलं तर कधी ब्लॅडर कॅन्सरमुळे, ब्लॅडर स्टोनमुळे ब्लॅडर इरिटेशन होऊन ब्लॅडर कॅन्सरही होऊ शकतो. फार गरजेचं आहे सामान्य माणसाला की थोडे जे वॉर्निंग साईन्स आहे त्याच्याकडे दुर्लक्ष न करता
लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. पण तरी पण जो स्टोन आपण आता तुम्ही म्हणताय तो कितीपर्यंत वाढतो की त्याची काही स्टेप असेल ना की एवढ्यावरून वाढतो वगैरे असं काही? युजली जे ब्लॅडर स्टोन्स असतात ते सेकंडरी स्टोन्स असतात. बऱ्याच वेळा त्यांना प्रोस्टेट एनलार्जमेंट असतं किंवा लघवीचा फ्लो चांगला नसतो. त्याच्यामुळे सेकंडरी इन्फेक्शन होऊन ते स्टोन बनतात. पण डेफिनेटली जेव्हा स्टोन बनतो तेव्हा तो छोटा असतो. आधी 1 सेंटीमीटरचा वगैरे असेल आणि हळूहळू दुर्लक्ष केल्यामुळे किंवा काही डॉक्टरांकडे किंवा काही ठिकाणी जाऊन फक्त अँटिबायोटिक आपण देऊन ते ट्रीटमेंट घेत असतात. आणि सोनोग्राफी जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की स्टोन आहे. म्हणून तो डेफिनेटली छोटा स्टोन असणार आहे. तो कधी सुरू झाला ते सांगणं कठीण आहे. पण माझ्या अंदाजाने ते 1-2 वर्षापासून तरी तो स्टोन असणार त्यांना. तर आता हा स्टोन नेमका कशामुळे तयार होतो? कारण आपण बघतो की लघवीच्या वाट्यातच तो जर अडकला तर प्रामुख्याने पुरुषांना तो जास्त त्रास होतो. परंतु याची मुख्य कारण काय की जे तयार होणं की कशामुळे की प्रत्येकाने कोणती फ्रिक्वेन्सी घेतली पाहिजे? सो भारत हे ट्रॉपिकल कंट्रीमध्ये आल्यामुळे आपल्याकडे वातावरण थोडंसं गरम असतं. तर त्याच्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट आता उन्हाळाही येतोय. तर त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असं आहे, की जर आपण एखाद्या सामान्य माणसाला स्टोन न होण्यासाठी काही काळजी घ्यायची असेल तर ती आहे, की पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमीत कमी 3 लिटरपर्यंत घेणं गरजेचं आहे. जेव्हा आपण 3 लिटर पाणी घेतो, तेव्हा आपण 2.5 लिटरपर्यंत लघवी प्रोड्यूस करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा, की जे आपण पाणी घेतो ते योग्य एक इंटरव्हलमध्ये घेणं गरजेचं आहे. असं नाही, की सकाळी ऑफिसमध्ये जाण्याच्या अगोदर 1 लिटर पाणी घेतलं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर 1 लिटर पाणी घेतलं आणि मध्ये ऑफिसमध्ये 7-8 तास पाणीच नाही पिणं. त्यामुळे मधल्या पिरियडमध्ये डिहायड्रेशन होऊन स्टोन बनण्याचे प्रमाण वाढू शकतात. सो सर्वात इम्पॉर्टंट आहे, की रेग्युलर इंटरव्हलमध्ये 200 ml 1 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे आणि साधारणतः पाणी ते 3 लिटरपर्यंत पिणं गरजेचं आहे. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जी रिकरंट स्टोन्स फॉर्मर्स असतात त्यांना आम्ही असं सांगतो, की जेवणामध्ये मिठाचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. सॉल्ट इंटेक आहे ते रेस्ट्रिक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे स्टोन होऊ शकतात. काही भाज्या आहेत त्याच्यात ऑक्झॅलेट जास्त असतं. जसं आपण ऐकतो, की टोमॅटोचे सीड्स असतात किंवा पालक असतं किंवा बीटरूट असतं. तर काही भाज्यांमध्ये ऑक्झॅलेट जास्त असतात. त्याच्यामुळे त्यांना स्टोन बॉडीमध्ये ऑक्झॅलेट जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब होऊन ते युरिनमध्ये जातात आणि त्याच्यामुळे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोन बनणं पॉसिबिलिटी असते. तर अशा पेशंटसाठी आम्ही सांगतो, की काही प्रमाणात ऑक्झॅलेट्स रिच फूडचे जे इंटेक आहे ते कमी करणं गरजेचं असतं त्यांना. आणि सर्वात इम्पॉर्टंट काही आपल्या सामान्य माणसाला काही मिथ असतात. त्यांना असं वाटतं, की कॅल्शियम स्टोन आहे, तर कॅल्शियमचे सेवन केल्यावर कॅल्शियम स्टोन्स बनतात. तर ते चुकीचं आहे. कधी-कधी कसं असतं, की जेव्हा आपण डॉक्टर तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंटेशन देतात, तर त्या कॅल्शियम सप्लिमेंटेशनचं जेवणाच्या ऑक्झॅलेट बरोबर रिॲक्शन होऊन कॅल्शियम ऑक्झॅलेट ते आतड्यांमध्ये बनतं आणि कॅल्शियम ऑक्झॅलेट ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्बच होत नाही. त्यामुळे इनफॅक्ट कॅल्शियम घेणं ते एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. त्याच्यामुळे कॅल्शियम ऑक्झॅलेटच बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होत नाही. म्हणून कॅल्शियम ऑक्झॅलेटचे स्टोनाचं प्रमाण पण कमी होतं. म्हणून कॅल्शियमचं सेवन केल्याने कॅल्शियम स्टोन्स होतात, हे चुकीचं आहे. तर त्यांनी सांगितलं की पाण्याचं प्रमाण म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येकाच्या शरीरामध्ये 70% पाणी असायला पाहिजे आणि आपण धावपळीच्या युगामध्ये ते बरेच जणांना शक्य होत नाही कारण धावपळ चालू असते, पाणी घ्यायला आपल्याला वेळ मिळत नाही. पण हे घेणं गरजेचं. सकाळी तुम्ही किती पाणी पिऊ शकता, दुपारी किती पिऊ शकता, संध्याकाळी किती, कारण कमीत कमी 3 लिटर पाणी तर तुमच्या शरीरात गेलं पाहिजे. आणि जर हे गेलं तर हा जो स्टोनचा प्रकार आहे तो होणार नाही, कारण स्टोनचे अनेक विविध ह्याच्यातून ते स्टोन तयार होतात. तर नागरिकांनी काळजी पण तेवढीच घेतली पाहिजे आणि काळजी न घेतल्यामुळे या रुग्णाला आज एवढ्या मोठ्या आजाराला तोंड द्यावं लागलं. परंतु डॉक्टर गौरवजी यांनी तो यशस्वी केला आणि तो रुग्ण हा आज व्यवस्थित आहे. त्याची शस्त्रक्रिया सुद्धा व्यवस्थित झालेली आहे. नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी.